तालुक्यातील वनकुटे तास ज्या काळू नदीच्या पात्रातून तहसीलदार पारनेर आणि माती माफिया यांच्या संगनमतानं आदिवासी जमिनीतून माती उत्खनन केल्यानं कारवाई होऊन वाहने जप्त करण्यात यावी अशी मागणी अन्याय निवडणुकीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे। पारनेर तालुक्यातील मौजे तास वनकुटा शिवारातील काळू नदीच्या पात्रातील आदिवासी समाजाच्या शेतातून माती माफिया वीटभट्टीधारक आणि तहसीलदार पारनेर यांच्या संगनमताने माती उत्खनन करून त्यांच्या शेतपिकाचा नाश करून मोठ्या प्रमाणात अन्याय करीत आहेत। ठाकर भिल्ल हा आदिवासी समाज असून त्यांची उपजीविका फक्त मोलमजुरी मुळा नदीकाठी जमीन असल्यानं गाळपेरीच्या नुसार आदिवासी समाज पिके काढत असतात। परंतु आज तहसीलदार पारनेर आणि वीटभट्टी माफियांच्या संगनमतानं आदिवासींच्या जमिनीतून दमबाजी करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन चालू आहे। त्यामुळे आदिवासी समाजाला शासकीय कुठल्याही प्रकारे योजना मिळत तर नाहीत, परंतु प्रशासन आणि वीटभट्टी माफिया यांनी संगनमत करून आदिवासी समाजाला आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे। त्यामुळे शूटिंगनुसार अवैध माती उत्खनन केल्यानं शूटिंगनुसार ज्या जागेचे पंचनामे करून ती वाहने जप्त करून त्या वाहनांच्या मालकाच्या नावे दंडात्मक कारवाई करून जे वाहने जप्त करण्यात यावीत, याबाबत 8 दिवसात कारवाई न झाल्यास अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने मुळा नदी पात्रात आदिवासी समाजासोबत बेमुदत जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे। पारनेर तालुक्यातील वनकुटे तास शिवारामध्ये काळू नदीच्या पात्रामध्ये पारनेरचे तहसीलदार आणि वीट माफिया यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाचं म्हणजे भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले तरी आदिवासी समाजाला कुठली शासनाची स्कीम नाही, त्यांचा उदरनिर्वाह चालतो तो एक तर कामाला जाणे, दुसरी गोष्ट ज्या जमिनी त्यांना इरिगेशन खात्याकडून ज्या मिळालेल्या आहेत त्या जमिनीच्या मध्ये गाळपेर करून बाजरी किंवा जे काही भाजीपाला असेल त्याच्यावर विकून आणि त्या रोजीरोटीसाठी ते पीक तिथं काढतात। परंतु ह्या वीट माफिया आणि माती माफिया यांनी दमदाटी करून आदिवासी समाजावर अन्याय करून मोठ्या प्रमाणामध्ये वीटभट्टीसाठी अवैध आणि कुठल्याही शासनाची परवानगी नाही, काही नाही, मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून ती वीटभट्टीसाठी शिरूर पारनेर तालुका यामध्ये ती माती पोचवली जाते। तर ह्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा आणि झालेले कारण शासन काय करणार याच्यामध्ये तर शासन त्या जमिनीच्या मालकावर दंडात्मक कारवाई करतात, पण जी वाहनाची शूटिंग मी काढलेली ती वाहने कारण हे दमदाटी करून तिथून त्यांनी माती उचललेली तर ती वाहने महसूल विभागाने जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर ह्या जागेचा जे उत्खनन झालेलं आहे त्याचा पंचनामाची दंडात्मक कारवाई त्या वाहनावर करण्यात यावी। कारण जमिनीवर का करू नये, कारण तो समाज जो आहे आजही त्यांच्यावर आत्महत्या म्हणजे उपासमारीची वेळ येऊन त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते, तर त्यांना मारू नका। फक्त हे जे आहेत जे दुसऱ्यांच्या त्रास देऊन स्वतःच्या आर्थिक हितासाठी उत्खनन केलं जातं तर ह्या वाहनावर ती वाहने जप्त झाली पाहिजेत। कारण ती जर वाहनं जप्त झाली नाही तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने बेमुदत जन आंदोलन त्या काळूच्या नदीपात्रामध्ये करणार आहे। त्यामुळं मी प्रशासनाला आणि मीडियामाध्यमातून विनंती करतो, जर येत्या 7 ते 8 दिवसामध्ये ही वाहनं जप्त जर महसूल विभागाने नाही केली तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आणि जे पीडित आदिवासी समाज आहे या समाजांना घेऊन त्या नदीपात्रामध्ये जन आंदोलन करणार आहे। धन्यवाद।